महाराष्ट्रामध्ये सध्या 3 लाख रिक्त पद आहेत, बरोबर आहे ना? आता हे 3 लाख रिक्त पद कशा कशात आहेत? तर यामध्ये आपण पाहतो की यामध्ये बघा न्याय विभाग आहे, नगर परिषद आहे, नगर पंचायत आहे, पोलीस भरती आहे, वित्त विभाग आहे, त्यानंतर महानगरपालिकेचे आहेत, विद्यापीठ आहे, महाबीज मंडळ आहे, सार्वजनिक आरोग्य भरती आहे, वन भरती आहे. यामध्ये 3 लाख पद रिक्त आहेत. आणि साधारणतः जर आपण एकंदरीत मुद्दा पाहिला तर एक मुद्दा लक्षात घ्या की इथं एक गोष्ट बघा की साधारणतः 31 ऑक्टोबर नंतर आचारसंहितेची सुरुवात होती. आता ही आचारसंहिता 31 ऑक्टोबरला लागली की साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर ह्यात जाणार आणि त्यानंतर ही सगळी प्रक्रिया एमपीएससी कडे जाणार. आता एमपीएससी कडे प्रक्रिया गेल्यानंतर साधारणतः चांगल्या प्रकारे एमपीएससी परीक्षा घेते आणि यामध्ये भ्रष्टाचार होत नाही असं एक गुडफेत पाहिला एमपीएससीचा. तर ह्याच्या व्यतिरिक्त एमपीएससी कडे वैशिष्ट्य असं काहीच नाही. का तर कसं असतं लक्षात घ्या की माणसाच्या उभ्या आयुष्यात त्याचं स्वप्न असतं किंवा आयुष्यात एकदा नातूचं तोंड बघावं, परतोंडाचं तोंड बघावं. पण आपल्या पोरांची अशी अवस्था झाली किमान बायकोचं तरी तोंड बघणं त्याला जमल का? काळी बांडी खैरी खुैरी कसली बायको असावी असं त्याचं एक स्वप्न आहे. का तर वय वाढत चाललंय, वय थांबना, मेसचा खर्च आहे, रूमचा खर्च आहे, लिमिट नाही असा लोड आहे त्याला. आणि जर ही प्रक्रिया एमपीएससी कडे जाणार गेल्यानंतर मग एमपीएससीचा खेळ सुरू होणार. रिझल्ट लावायला तुम्ही बघा आता 30 एप्रिल 2023 ला जी पूर्व घेतली त्याच्या क्लेरिकलचा रिझल्ट मागच्या 15 दिवसात लावलाय. म्हणजे तुम्ही विचार करा आज 2 वर्ष झाली. बर मी पास आहे का लिस्ट मध्ये आहे का नाही हे कळाय त्याला 2 वर्ष गेली. आता यानं करायचं काय मध्ये? म्हणून एक असं आहे की या सगळ्या भरती प्रक्रिया आम्ही म्हणत ना 3 लाख पद 31 ऑक्टोबरच्या आधी काढा, पण काय पद काढा, काय पद एमपीएससी कडे द्या आणि द्यायचीच असतील एमपीएससी कडे तर चांगल्या प्रकारे एमपीएससी ने ती परीक्षा घ्यावी अशी इच्छा आहे. असो, बाकी याच्या पलीकडे मला काय म्हणायचं नाही. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.